यासाठी इथे माझ्याजवळ 2 बुंदीचे लाडू आहेत. ते आपण असे मोडून घेऊया. पॅनमध्ये 2 टीस्पून साजूक तूप घातले. त्यात मी आता हे लाडूचा चुरा घालते. हा अगदी 2 मिनिट आपण परतून घेऊया. हा परतताना आपल्याला सतत हलवायचं आहे. अगदी 2 मिनिटच परतायचं आहे, कारण यात साखर असतेच ना, नाहीतर तो खाली लागू शकतो. छान सुगंध येतो 2 मिनिटातच. आता या स्टेजला आपण यात 2 कप दूध घालूया. आधीच तापवून घेतलेलं म्हशीचं दूध घातलंय, म्हणून यात साय पण आहे. या लाडूमध्ये लवंग आहेत, म्हणून या लवंगा दिसतायत आपल्याला यात. तुम्हाला नको असेल त्याचा फ्लेवर तर तुम्ही काढून टाकू शकता. हे बघा, अगदी 4 ते 5 मिनिटात होणारी ही खीर आपली तयार आहे. थोडेसे 5-6 पिस्त्याचे काप घालते.